केल्या, पक्षांतर केलं, गट तर तोडला, हे कितपत संविधानाला धरून योग्य आहे हे मला माहित नाही. पण तुमचे जे चेले चपाटे असतील त्यानं सांगावं की हे कितपत संविधानाला धरून आहे आणि संविधानिक दृष्ट्या किंवा संविधानाला मजबूत करण्यासाठी तुम्ही कोणकोणते कामं केलीत आतापर्यंत. प्रत्येक वेळेस कायदा तोडवण्याचं काम तुमच्याकडून घडत असतं. प्रत्येक वेळेस तुम्ही कायदा तुडवत असता. प्रत्येक वेळेस तुम्हाला कायद्याचं काही नॉलेज नसताना किंवा कायद्याचं काही माहीत नसताना तुम्ही कायद्याच्या भाषा करत असता. कारण तुम्हाला फक्त भाषण आणि भाषणच करायचं असतं. स्टेजवरून फक्त टाळ्या घ्यायच्या असतात. बाकी जनता गेली चुलीत, जनता गेली तेल लावत, याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नसतं. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही मुंबईला येताना संविधानिक असं बोलताय, संविधानिक शब्द वापरताय. तर त्याच संविधानानं आम्हाला शांततेनं आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच संविधानानं आम्हाला माणसं जमा करून मोर्चे काढण्याचा अधिकार दिलेला आहे. आमची मागणी मांडण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे. त्याच संविधानानं आम्हाला प्रत्येक गोष्टी ज्या संविधानिक असतील आणि शांततेच्या मार्गाने असतील त्या करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. आणि या सगळ्या आम्ही अधिकाराचा वापर करत असताना तुम्ही कुठंतरी उठसूट तुमची पोटसूळ सुटत असताना तुम्ही तुमची पोटसूळ सुटू देण्याचा काही याच्यात तीळ मात्र हे नाही. कारण आमच्या गोरगरीब लेकराचं, गोरगरीब पोरांचं कल्याण होत असताना तुम्हाला पाव वाटत नाही हे आम्हाला माहिती आहे की, कारण गोरगरिबांचं कल्याण होत असताना तुमच्या पोटात दुखणारच. कारण उद्या तुम्हाला कार्यकर्ता सापडणार नाही. उद्या हे लेकरं शिकतील, हे पोरं शिकतील आणि सुशिक्षित झालेलं डोकं हे कधीही सुपीक जमिनीसारखं असतं. त्याच्यात काही पेरलं तरी व्यवस्थितरित्या येतं. त्याच्यामुळे तुम्ही काय करता की उद्या हे आपल्याला कुठेतरी अडचणीत आणतील किंवा हे लोक आपल्या पाठीमागे राहणार नाहीत, ही शंका तुमच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे. आणि राहिला आणखी एक मुद्दा की तुम्हाला तुमचं शेंबडं पोरग ज्याला धचा म करता येत नाही त्या पोराला तुम्हाला लोकसभेला उभं राहून तुम्हाला खासदार करा वाटायले. ज्या पोराला भाषण करायची अक्कल नाही, ज्या पोराला स्टेज करिअरच नाही, ज्या पोराला अजिबात चार माणसामध्ये कसं वावरायचं हे माहित नाही, त्या पोराला जर तुम्हाला खासदार करा वाटत असेल तर मग आम्हाला आमच्या लेकराला मोठं का करा वाटत नसेल. कारण तर आम्ही सर्वसामान्य, तुमच्याकडे कोट्यावधीची माया आहे, तुमच्याकडे कारखानदारी आहे, तुमच्याकडे करोडो अब्जावधी रुपये आहेत, तरी सुद्धा तुम्हाला वाटतंय की आमचं पोरग कुठेतरी चांगल्या मोठ्या नेता झालं पाहिजे, युवकांचं प्रेरणास्थान झालं पाहिजे, युवकांचा बुलंद आवाज झाला पाहिजे, आमचं पोरग नेतेगिरी करत आमच्या पोराच्या पाठीमागं या सामान्य लेकराच्या पोरानं राहिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. पण आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या भाषा वापरल्या किंवा आतापर्यंत